संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकवरती उपचार करणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात आता वादात सापडलेत। अशोक थोरातांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले असून त्यांना सेवेत का ठेवलंय असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। डॉक्टर अशोक थोरातांनी संतोष देशमुखांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही हेराफेरी केली असावी असा आरोपही करण्यात येतोय। या वादात सापडलेले डॉक्टर अशोक थोरात कोण आहेत जाणून घेऊयात सविस्तर। वाल्मिकवर उपचार करणारे जिल्हा शल्यचिकित्सक वादात। डॉक्टर अशोक थोरात वाल्मिकवर मेहरबान असल्याचा आरोप। थोरात धनंजय मुंडेंच्या जवळचे असल्याचा दमानियांचा दावा। वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणा कामाला लागल्याचा आरोप होऊ लागलाय। वाल्मिक कराडवर पोलीस मेहरबान असल्याचा आरोप होतोच आहे। असं असतानाच बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरातांवरही अंजली दमानियांनी गंभीर आरोप केले। डॉक्टर अशोक थोरात हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला। अशोक थोरात यांना आपल्या शासकीय कार्यकाळात मोठी माया गोळा केल्याचाही आरोप त्यांनी केलाय। डॉक्टर अशोक थोरात पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते। बीडहून त्यांची नाशिकला बदली झाली। पुन्हा बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून ते रुजू झाले। अंबाजोगाईत पीयूष इन हॉटेलमुळे सध्या थोरात चर्चेत आले। पीयूष इन हॉटेल थोरात कुटुंबियांच्या मालकीचं आहे। अशोक थोरात यांचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप दमानियांनी केला। पीयूष इन नावाचे एक टोलेजंगी हॉटेल आहे अंबाजोगाईला, त्याचे मालक हे केसमध्ये एक मोठ्याच्या मोठं हॉस्पिटल आहे, ती त्यांची पत्नी चालवते। मग इतर त्यांचे जे पूर्ण मी डिटेल्स काढलेत ते हळूहळू आपण बाहेर काढूच, पण मुद्दा हा आहे की हे जे सगळे आहेत ना, हे सगळ्यांना खरं तर म्हणजे जे पोलिसांना आपण म्हटलं की सहआरोपी झाले पाहिजेत। आता बीडच्या रुग्णालयातले सिव्हिल सर्जन जर इतके भ्रष्ट असतील तर त्यांच्यावर गेल्या 4 वर्षात कारवाई का नाही झाली हा मोठा प्रश्न आहे की त्यांच्यावर चौकशी सुरू आहेत, पण त्या चौकशीचा अंत कधी होणार? एवढंच नाही तर अशोक थोरातांविरोधात शासकीय चौकशी सुरू असल्याचाही आरोप दमानियांनी केला। त्यांच्या विरोधात अनेक प्रकरणं प्रलंबित असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला। ती विमलताई मुंदडा यांचे ते ओएसडी होते। याच काळात त्यांनी अफाट संपत्ती जमवली। मला असंही सांगण्यात आलं की जी सगळ्यात जास्त डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स आहेत ती कडनं दिली गेली। मग मी म्हटलं नुसतंच हेरसेवर नको, पूर्ण चौकशी केली त्यांची ट्रायब्युनल मधलं। मला नेटवर एक पूर्णच्या पूर्ण ऑर्डर मिळाली आणि त्या ऑर्डर नंतर माझी खात्री पटली, कारण याच्यात कोविड काळांमध्ये 2 जोडपत्र लावली गेली होती। एका जोडपत्रामध्ये 12 कसे त्यांनी गैरव्यवहार केले, पैशाचं कसं त्यांनी अफरातफर केली, अशी पहिल्या जोडपत्रात 12 आणि दुसऱ्या जोडपत्रात 12 अशी टोटल 24 चालू असल्यामुळे त्यांनी 2दा VRS मागितली आणि ती 2दा VRS त्यांची नाकारण्यात आली। अशोक थोरातांच्या नेतृत्वात संतोष देशमुखांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं। वाल्मिकच्या पोटदुखीचा उपचारही थोरातांच्या नेतृत्वातच झाला। थोरातांच्या पूर्व इतिहास पाहता त्यांच्या कामाबाबत शंका असल्याचं दमानियांना वाटतंय। असे सिव्हिल सर्जन बीडमध्ये नकोत आणि यांच्या खाली वाल्मिक कराडला प्रोटेक्शन नको, म्हणून प्रश्न पडतो की संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम तरी योग्य दिशेने झालंय का? आणि ही माझ्या मनातली जी चिंता होती ती मी व्यक्त केली आणि सगळे डिटेल्स आहेत ते मी बाहेर काढून दिले। सुरेश धस मात्र जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात हे निष्कलंक असल्याचा दावा करतायत। अत्यंत चुकीचं आहे बरं का। मला काय त्यांच्याबरोबर भांडण करत नाही बसायचं। अंजलीताईंना मला सांगायचंय की CS हा व्यक्ती अतिशय चांगला आहे। ते सध्या आता परदेशात गेलेले, इथं नाही आहेत। त्यांचे सबऑर्डिनेट कोणी काम करत असतील मला माहिती नाही, परंतु संतोष देशमुखचा PM रिपोर्ट बिलकुल छेडखानीचा वगैरे नाही। डॉक्टर अशोक थोरातांनी अंजली दमानियांचे आरोप फेटाळले। दमानियांचा दावा खरा मानला तर एवढा भ्रष्ट अधिकारी त्याचं काम चोख करेल का याबाबत शंका व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।